नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीतल्या गणित विषयातला 4थ्या धड्याचा पुढचा भाग, ज्याचे नाव आहे अपूर्णांकावरील क्रिया. आता या भागात आपण काय शिकणार आहोत? अपूर्णांकाचा गुणाकार. तर चला पाहूया गुणाकार कसा करतात ते. तर आज आपण शिकणार आहोत अपूर्णांकाचा गुणाकार. आता गुणाकार शिकायचे तर आपण एक उदाहरण घेऊ जेणेकरून आपल्याला कळेल गुणाकार कसा करतात. आता एक लक्षात ठेवा, गुणाकार करताना काय करतो आपण? आपल्याकडे समजा संख्या अंश आणि छेदात असेल, दोन्ही संख्या जर अंश आणि छेदात रूपी असेल तर आपण 3 आणि 1 याचा डायरेक्टली गुणाकार करतो आणि 5 आणि 2 याचा डायरेक्टली गुणाकार करतो. परंतु जर आपल्याला संख्या पूर्णांक रूपी अपूर्णांकात असेल तर पहिल्यांदा त्याला अपूर्णांकात आणा, म्हणजेच पूर्णांक आणि छेदाचा गुणाकार करून अंशाची त्याच्यात बेरीज करा, म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल अपूर्णांकात. आणि त्यापुढे मग आपण त्याची गुणाकार करूया दुसऱ्या संख्येबरोबर. आता हा आहे आपल्याकडे अपूर्णांक. तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ह्या दोन्ही छेदांचा आपण डायरेक्टली गुणाकार करतो आणि ह्या तिघांचाही आपण डायरेक्टली गुणाकार करतो. म्हणजे आपलं उत्तर काय ते 3 गुणिले 1 आणि 5 गुणिले 2. आपल्याला उत्तर मिळेल 3/10. तर आपला अपूर्णांकाचं उत्तर प्रश्न आहे, तर आपलं उत्तरही अपूर्णांकातच असेल. हे झाले सांख्यिक उदाहरण. आता पाहूया शाब्दिक उदाहरण कसे असतात. तर या उदाहरणात काय दिले? सुलोचनाबाईंची 42 एकर शेती होती आणि त्यांनी त्या शेताच्या 2/3 भागातच गहू लावला. तर त्यांनी किती एकर जागी गहू लावला? तर 42 पैकी फक्त 2/7 भागातच गहू लावला आहे. तर आपल्याला किती जागेत गहू लावलं ते पाहायचं असेल तर 42 चा 2/7 ने गुणावं लागेल. तर पहिल्यांदा आपण त्याची माहिती लिहूया, मांडणी करूया. पहिले सुलोचनाबाईंची एकूण शेती आहे 42 एकर. त्यानंतर त्यांनी 42 चा 2/7 काढायचा आहे, म्हणजेच काय 42 पैकी 2/7 भागीच गहू लावलाय, म्हणजे किती एकर मध्ये गहू लावलाय ते काढायचं आहे. म्हणून आपण या दोघांचा केला गुणाकार. आता गुणाकार करताना लक्षात ठेवा, आपल्याला छेदामध्ये एक संख्या लिहिली ती म्हणजे 1. कारण 42/1 लिहिली तर उत्तर 42 येते. आता अंशाचा आणि छेदाचा गुणाकार केला तर 42 गुणिले 2 आणि 1 गुणिले 7 तर उत्तर येते 84/7. आणि जर 84 ला 7 ने भागितले तर आपल्याला पूर्ण उत्तर येते 12 पूर्णांक रूपी. म्हणजेच काय 42 एकर पैकी सुलोचनाबाईंनी 12 एकर मध्ये काय लावला? गहू. तर अशा प्रकारे आपण प्रश्नाची मांडणी करतो, उत्तराची मांडणी करतो आणि आपण इथे उत्तर अशा शब्दामध्येच लिहून संपवतो. तर चला आता याचा आपण सराव संच आज सोडूया, म्हणजे आपल्याला कळेल सांख्यिक आणि शाब्दिक उदाहरणे कसे सोडवतात. तर आपला आहे आज सराव संच 12 आणि पहिला प्रश्न आहे गुणाकार करा 7/5 गुणिले 1/4. तर मी तुम्हाला म्हटले अंशाचा आणि छेदाचा डायरेक्ट गुणाकार करता येतो, तर तेच करूया आपण. 7 गुणिले 1 5/4. तर 7 गुणिले 1 येते 7, 5 गुणिले 4 येते 20, म्हणजे आपले उत्तर आले 7/20. ते इतके सोपे आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे 6/7 गुणिले 2/5. तर आपल्याला उत्तर काय भेटेल? 6 गुणिले 2 आणि 7 गुणिले 5. तर आपले उत्तर आले 12/35 असे. आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. हा आहे 5/9 आणि 4/9. तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अंश आणि छेदाचा आपण डायरेक्ट गुणाकार करू शकतो. तर आपलं उत्तर येईल 20/81 आणि हेच झाले आपले उत्तर. आता वळूया आपल्या शाब्दिक उदाहरणाकडे. तर पाहूया पहिल्या प्रश्नामध्ये काय दिले. अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेताच्या 2/7 भागातच केळीची लागवड केली, तर एकूण केळीची लागवडीचे क्षेत्र किती? तर लक्षात ठेवा, एकूण क्षेत्र आहे 21 एकर, त्यापैकी 2/7 भागातच केळी लावली, तर किती एकर 21 मधले किती एकर क्षेत्रात आपण केळीचे लागवड केले आहे? तर पहिले आपण मांडणी करूया. अशोकरावांनी लागवड केलेली 21 एकर शेत आणि त्यापैकी फक्त 2/7 भागातच केळी केली आहे. याचा अर्थ काय? 2/7 ने 21 ला आपण गुणले तर आपल्याला उत्तर कळेल की किती क्षेत्रात आपण लागवड झाली. तर 2/7 गुणिले 21, तर काय करायचं? 21च्या खाली काहीच नाही, छेदामध्ये काहीच नाही, तर 1 घेऊ शकतो आणि मग अंशाची आणि छेदाचा गुणाकार करू. आपलं उत्तर आलं 42/7 आणि आपल्याला माहिती आहे 7च्या पाड्यामध्ये 42 येते. तर इथे आपण अंशाचा म्हणजे 2 गुणिले 21 आणि छेदाचा 7 गुणिले 1 असा गुणाकार करूया. तर आपलं उत्तर मिळेल 42/7 आणि आपल्याला माहिती आहे 7च्या पाड्यामध्ये 42 हा संख्या आहे. 7 × 42, तर आपलं उत्तर आले 6. म्हणजेच काय
अशोकरावाने 21 एकर पैकी 6 एकर मध्येच आपल्या केळीची लागवड केली आहे. तर आपल्याला अशा शब्दात उत्तर लिहून आपण हा इथे उत्तर संपवतो. तर आज आपण काय शिकलो? तर आपण शिकलो अपूर्णांकाचा गुणाकार आणि त्याचे दोन वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहिली. एक पाहिले शाब्दिक, एक पाहिले सांख्यिक. त्यानंतर आपण सोडवला सराव संच, जेणेकरून आपल्याला आयडिया येईल, आपल्याला माहिती मिळेल की आपल्या शाब्दिक आणि सांख्यिक उदाहरणे प्रश्न कसे येतात. तर चला आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात आपल्याला उरलेला अपूर्णांकाचा धडा किंवा अपूर्णांकावरील क्रिया हा धडा पूर्ण करूया. धन्यवाद.